म्हणजे एवढं प्रॉपर धुकं पडलेलं आहे आणि आपण आता त्याच्या आत जाणार आहे. तर नवीन नवीन असं जवळ जसं जसं आपण जवळ जाणार आहे तसं तसं आपल्याला नवीन काय काय दिसणार आहे. तू हे बघा शेट स्वर्गामध्ये आलोय आपण. और ये हम काय कोहरा ही कोहरा है. पिलाटस भारी आला हा व्हिडिओ टाक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्लॉगमध्ये. आजचा दुसरा दिवस आहे आपला बर्न सिटीमध्ये आणि आपण आज जाणार आहे माउंट पिलाटसला, जे की इथनं 300 किलोमीटर लांब आहे. तर नाश्ता वगैरे करतात बरं, अजून सगळ्यांचं आवरणं बाकी आहे, 2-3 जण राहिलेत. तर आपण जाणार आहे आता माउंट पिलाटसनं. आणि गेल्या 3-4 दिवस झाले आपल्याला बर्फ दिसत नव्हता, कारण की म्युझियम होतं आणि जी कालची सीट होती तिथं पण एवढा बर्फ नव्हता, पण थंडी खूप होती, त्याच्यामुळे वाट खूप लागत होती हाताची आणि कानाची तोंडाची वगैरे. पण आता या सिटीमध्ये आहे बर्फ. आता इथं तर कमी बर्फ आहे, पण आपण जाणार आहे माउंटेन्सच्या एरियात, तिथे तर बर्फ असणार आहे, तिथं पण मजा येणार आहे. आणि आमचं असं मत आहे की बर्फ आहे तर जास्त थंडी नाही वाजली पाहिजे, कारण की जिथं बर्फ नसतो तिथं हवा खूप असते, त्याच्यामुळे खूप थंडी लागते. आता कसं इथं बर्फ पण आहे आणि माउंटन्स वगैरे आहेत, म्हणून थंडी कमी थोडी लागेल असा आमचा अंदाज आहे. तर गाडीने जाणार आहे आपण आता 300 किलोमीटर इथनं. तर हा कप जरासा अँटिकच दिसतोय आपल्याला. आज आम्ही 3 दिवसांनी दुधाचा चहा पिणार आहे. एवढे दिवस दूध नव्हतं आमच्याकडे, दूध पावडरचा चहा पित होतो. आता प्रॉपर दूध आहे, मस्त चहा बनवलेला आहे. कप बघ कसा आशिष, कप पण भारी एकदम. तर आपण आता पियानो वाजत वाजत चहा पिऊ. साखर का कमी टाकलीस? साखर खाल्लेलं चांगलं नसतं जास्त. होय, मस्त चालायचं. पियानो आहे. एवढंच थोडंफार शिकलंय. चोर ए सुधांशू, जा ना पटकन बिस्किट घेऊन ये ना बाळा. माग माग चोर बघ, चोर बघ, माग माग चोर बघ. ते काय तिकडं. रेडी आपण झालेलो आहे आता. आणि फुल जॅकेट, म्हणजे आतमध्ये थर्मलवरती एक टी शर्ट, त्याच्यावरती एक छोटं जॅकेट आणि त्याच्यावरती एक मोठं जॅकेट. थंडीची मस्करी नाही करायची आता, फुल पॅक होऊन जायचं. फोटो पुरतं तेवढं जॅकेट काढून ठेवायचं, त्यासाठी एक दुसरं जॅकेट घातलेलं आतमध्ये. आपण चला आता पटकन निघू, आणखी 3 तासाचा रस्ता आहे, तर जायला पण उशीर होईल. भारी आला हा व्हिडिओ टाक. तू हे बघा शेट स्वर्गामध्ये आलोय आपण. तर घाटात आपण आता थांबलेलो आहे, एक छोटासा ब्रेक घेतलाय. तो ब्रेक का घेतलाय तुम्हाला एक दाखवतो. हे आपण इथली गाडी थांबली आहे आणि हे दाखव तू स्वर्ग दाखव कालचा. आणि हे पण सांग की ते बर्फ नाहीये. आणि तुम्ही जे बघतायत हे समोर, हा बर्फ नाही, हे ढग आहेत, जे धुकं आहेत. अनुष्का खाली उतर बरं. तुझ्या मोबाईल मध्ये फोटो काढ ना. माझ्या तार हे लावलंय कॅमेरा आहे. भावांनो, खरंच ही जन्नत आहे, जन्नत. हे पण घे. शुभ्या मदरला टाकतो व्हिडिओ. हे नको. गाडी पार्किंग केली जाता. आता आपण इथं केबल कार दिसलेली आम्हाला. आता आपण केबल कारने जाणार आहे. कसं जाणार आहे बघू. लाईन लागली मोठीच आणि थोडासा उशीर पण झालेला आहे आणि इंडियन्स पण आम्हाला दिसतात खूप. अरे असं मतच का थांबलेलं आहे वंशू बघा. असं अचानक अडकल बरं का मध्ये. ट्रॅफिक जाम होतं का पुढे. वर जाऊन आता थांबलं तर गेला पुढे गेलेलं आहे. आपण आता जाणार आहे माउंट पिलाटसला. 3 स्टॉप असणार आहे.
असं आमच्या एका तिथे 2 तास ह्याचं मन नाही, असं 3 स्टॉप आहेत तिथे. मी नाही याचं म्हणणे, त्यांनी माहिती काढली. 3 स्टॉप आहेत तिथं हे केबल कारचे 3 स्टॉप आहे. हा ना. मग केबल कारचे 3 स्टॉप आहेत आणि प्रत्येक वेळेस केबल कार बदलायची. प्रत्येक वेळेस केबल कार बदलायची. आणि आता मजा येणार आहे, कारण की थोडंच वरती गेलं पूर्ण दुःख लागलेलं आहे. आपण आता थोडक्यात ढगात मध्ये पोहोचणार आहे. सुधांशु ढगामध्ये पोहोचणार आहे. कॅमेरा खाली लाईन मोठी आहे अजून. तिकीट काढायचं आपल्याला. पहिला आता तिकीट काढून मग जाऊ. आपल्याला लोखंडाचं ड्रॅगन भेटलेलं आहे इथं, म्हणजे की ह्याचंच आहे, पिलाटसचा. आणि आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं. लाईनमध्ये उभं राहतो. त्यामध्ये की आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे, ते आम्ही झालं उशीर थोडासा. तर वरती जायचं आणि पटकन बघायचं सगळं आणि पटकन बाहेर यायचं. आपल्या इंडियाची हवा बघा. इथं वेलकमचं इथं आपलं स्वागत केलेलं आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये. कारण की ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधली शूटिंग झाली. ते येता नव्हते झाले. शांत बस जरा. याच्यामध्ये एक छोटंसं आहे, ज्यांनी माल वरती जातो. वरती हॉटेल्स वगैरे काय असतील, वरती हॉटेल्स वगैरे जे काय टाकला पाहिजे. मालगाडी आहे थोडक्यात ती. राकेशला मालगाडीमध्ये टाकलं पाहिजे. ओपन मालगाडी ना. बाबा हे तरी बंद असं. राकेश एकट्याची जागा आहे बघ. पहिला राकेश अर्धा तास लाईन मध्ये थांबल्यानंतर पण जाऊ. तुम्ही जाऊ. ठीक आहे. अर्धा तासानंतर आम्हाला आमची कंट्रोल राईड भेटणार आहे आता. हे इथं सेफ्टी नाही आहे रे, पण लोक वगैरे बघ की कोण लक्ष ठेवून नाही. झालं बघ. बंद नको हो, बंद नको हो, बंद नको हो. एकदम चेहऱ्यासमोर येऊन बंद नको. राकेश थांब. राकेश फायनली आम्ही बसलोय आता गंडोलामध्ये. तुम्ही दोघांना नाही येणार. तुम्हाला बाहेरच ठेवायचं, बाहेर. या तिघांना भेटणार नाही राईड, कारण की टाइम संपलेला आहे आता. टाइम कळला का? टाइम. मी ह्याच्यावर बसलो राहा, माझ्या ब्लॉग मध्ये ह्यान चालले घाण पोपट झालेला आहे आपला. सुधांशुला आणि अनुष्काला एका ह्याच्यात बसायचं सेपरेट. अरे जाऊ दे, चला आपण आता बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू. मागचे सगळे माणसं घरी पाठवले त्यांनी बघ. बघ की खाली. तर आपण हे घे ना बाई, टाइम झालाय रे. टाइम झाला. तर तुम्ही बघू शकता खाली बघा किती मोठा व्ह्यू भेटतोय. किती मोठा व्ह्यू दिसतोय. ऍक्च्युली धुकं आहे, त्याच्यामुळे अजून भारी दिसतंय. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. आली ती पण आली. ते येऊ दे, ते येणारच आहे. समोर काहीच दिसत नाहीये, म्हणजे एवढं प्रॉपर धुकं पडलेलं आहे. आणि आपण आता त्याच्या आत जाणार आहे. तर नवीन असं जवळ जसं आपण जवळ जाणार आहे तसं आपल्याला नवीन काय दिसणार. काय दिसणार, एक डोंगरच असणार. पण आपल्याला 3 स्पॉट आहेत. 3 स्पॉट नंतर आपल्याला प्रत्येक गंडोला बदलायचे. उद्या लय मज्जा नाही इंटरलेकनला, खरं सांगतोय वर जाताना. आणि हा एक छोटा असेल थोडाफार, पण उद्या आपण जाणार आहे इंटरलेकनला, जे की कालची लॅब आहे. क्रिस 3 मध्ये जो शूट केलेला सीन आहे तिथं आपण जाणार आहे. फक्त वरनं व्ह्यू भारी. अजून तर आपल्याला आता अजून वरती जायचंय. आता प्रॉपर धोका पडलेलं आहे. 3 आणि हे बघा, हे मी सांगत होतो तुम्हाला की आपण प्रॉपर ह्याच्यातच आपण प्रॉपर वरती नाही पोहोचणार आहे. आपल्याला 3 स्पॉट बदलायचे आहेत. म्हणजे हे बघा, राकेश बोट दाखव. फर्स्ट स्पॉट एक तिथं, दुसरा तिथं, थर्ड तिथं. तर असं करून आपण टॉपच्या ह्याला पोहोचणार आहे. भाऊ इकडे रस्ता पण आहे, रस्त्याने गेलो असतो आपण. आणि तर रस्ता पण आहे, पण मम्मी घाबरू नका. घर पण आहेत. अरे थांबलं का? अरे लाईट गेली. अरे आणि लाईट गेली. लाईट नाही गेली. झोका द्यायला पण आहे. आपण असं झोका पण घेऊ शकतो. आणि हे थांबलेलं आहे मध्येच. ती समोरची गाडी पण थांबलेली आहे. दिसत पण. आणि तुम्ही हे बघा, खाली काहीच दिसत नाहीये. अरे लाईट गेली राव. वरनं भारी दिसणार आहे. राग गाडी आणि वरती बघा तुम्ही, आम्हाला आता एक दिसला सीन की
की आपण आता ढगाच्या वरती आहे सध्या. ते बघ तिकडे, ते बघा. आणि वरती प्रॉपर क्लिअर दिसतंय. आणि जन्नत ना, आता काय बोलू आता याला. जन्नत के दरवाजे खुल गए. जन्नत के दरवाजे खुल चुके है. आता शब्द नाही बोलायला याला. ट्रेक वाले बघे पब्लिक. एवढं वर तर राहत कोण असेल पण. उद्या भाई मॅच 7:30 वाजता. हा उद्या ते कालच्या लॅबला पण सेम असंच असणार बघ. एवढं इकडे दुकान आहे. विचार कर आपण असं ट्रेकिंग करून डायरेक्ट स्वर्गात आलो. जे असे ट्रेकिंग करून येत आहेत ते पण भारी. पण किती वाट लागत असत त्यांची. खूप उंच आहे हे, खूप वरती आहे ऍक्च्युली. उंची हाईट किती आहे जी? 2000. फर्स्ट हा पहिला स्टॉप 500 आहे. 516 मीटर. दुसरा स्टॉप आहे आपला 1026 मीटरवर. आणि जो लास्ट स्टॉप आहे तो आहे 1416 मीटरवर. तर पहिला स्पॉटच आपल्याला 500, म्हणजे हा सफर खूप मोठा वाटत होता. अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर. पण तुम्हाला आता दिसत असेल का नाही माहित नाही. सायला दिसतंय का? ढगांच्या वरती आलेलो आम्ही आता सध्या. आणि इथून पण आपल्याला खूप वरती जायचंय. तर तो पहिला स्पॉट आपल्याला आलेला आहे जवळच. काय असं वाटतंय ढगात इंद्रधनुष झाले त्या. हा ना. पहिल्या स्पॉटला आपण पोहोचलोय. काही उतरायचं नाही. अरे आपण उतरलो का? आमचा एक शॉट झाला. आम्ही पहिल्या स्पॉट नंतर ऐक उतरलो. ना, ही गाडी आहे का? आपण इथेच वरती जाणार आहे. नक्की ना? हो. सगळ्यांचा श्वास अडकला होता. का माहिती का? कारण की आम्ही उतरलो आणि तो म्हणलं की परत बसायचंय. आणि आम्हाला हा डाऊट होता की हे रिटर्न तर नाही ना जाणार. तुझा ब्लॉग थोडं हे कर. आपण काय फोटोज व्हिडिओज काढू इथं. हाय पिलाटस. माउंट पिलाटस ज्याच्यावर आपण आता चाललोय. अरे पण आपल्या गाड्यांसाठी नसेल ते. आणि खाली माणसं घसरून वगैरे जात आहेत. आणि जो जे घर पण आहेत हॉटेल आहे ऍक्च्युली ते. पण तरी पण आणि ज्या झाडांवर असा बर्फ पडलेला आहे तो सीन स्कीइंगचा. आणि ती जागा आहे स्कीइंग साठी. आपण हे पण केलं असतं ना. इथं झाड पण खूप मोठे आहेत ऍक्च्युली. सगळे तिथून स्टार्ट होतो आणि तो इथपर्यंत येतोय. त्याचं जे लास्ट पॉइंट आहे. टफ फाईट देत असं ना त्याचे. आणि हे जे अशी मध्ये हातरा मारतोय त्याने खूप भीती वाटते ऍक्च्युली. आणि लँडस्लाइड पण झालेली आहे. आता लँडस्लाइड म्हणता येईल का बर्फ स्लाइड म्हणता येईल? लँडस्लाइड. स्नो स्लाइड. बर्फ पडला. कोसळला. बर्फ कोसळला. गाळ पाटला. आपण त्याला हाय करायचा प्रयत्न करू आता. जर कोण बघितलं तर आपल्याकडे. कोण बघेल का नाही का माहित नाही. सगळे कपल लोकच आहेत म्हणून कसे प्रायव्हसी टाइम भेटले. आणि बघा हे जे दाखवत होतो हे जे असे आहेत हे आहेत जे वरती हॉटेल्स वगैरे आहेत. तर माल सप्लायर मालगाडी थोडक्यात म्हणतील आपल्याला. गंडवला आपल्याला पण त्यांनी वरती जास्त टाइम म्हणता गंडोला. गोंडोला नाव आहे. गोंडला. आणि जे इटलीला आपण केलं होतं ते पण होतं गोंडोलाच. गोंडोला वेनिस मध्ये जे गोंडोला बोट असतात ते गंडोला राईड्स. नाही काय तुला काय श्वास घ्यायला त्रास होतोय का? श्वास घ्यायला त्रास होणार ना भाऊ. कारण की आपण कुठे बघायचं का तुम्हाला? बघा 7,000 फूट वर आहे फक्त. झाड आहे म्हणून काही विषय नाही. ट्राय करायचंय की ते किती आरामात बर्फ त्या गाडीत बसून चालले. कुठे भारी आके पटकन. थंडी कसली वाजत असेल त्यांना. पण त्यांची मजा बघ ना किती आहेत.
आणि तेच पोरे जे आता आपल्या समोर होते ते. यार हा शूटर अरे हा किती फास्ट चाललेला आहे. तर फायनली सन भेटलेला आहे. नाही रस्ता बदलला त्यांनी. बघा आता हा आलाय बघा एक. आपण जोरात आलाय हा. आणि हा खूपच जोरात आलेला आहे. ऊन आलेलं आहे. तांबडी चांबडी. अरे ते बघ काय बघ माग बघ. एवढ्या वेळ बघितलं की एवढ्या वेळ तेच तर बघत होतं की. ते एवढं पण आता ऍक्च्युली झालं काय माहितीये का, वरती कसं धुकामुळे ते सगळं ऊन येत नव्हतं. तर इथं कसं जे झाडं वगैरे आहेत उभरून आले असे. आता वरती आपल्याला विषय काय झालाय, वरच्या झाडांवर बर्फ नाही ऍक्च्युली, कारण की इथं ऊन आलेलं आहे त्याच्यामुळे सगळं बर्फ झाडांवरचा बर्फ निघलेला आहे. फक्त खाली जेवढा बर्फ आहे तेवढंच. ते काय असणार रे, आणि इथं कोण राहत असणार आहे काय माहिती आता. यांचं मेंटेनन्स असेल काय तर. राहत असते रे ते एवढं काय नाही. इलेक्ट्रिसिटीचं वगैरे काहीतरी असं हे झालंय रे सेटलमेंट म्हणून काय वाटत नाही यांना. आणि तो व्ह्यू बघा, तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. याला म्हणतात आल्प्स. आणि जसं समुद्रावर जर समुद्र पण चमकतो बघ ऊन पडल्यावर, तसा हा बर्फ पण चमकतोय. आलो डेस्टिनेशन अराइवल. और ये हम काय कोहरा ही कोहरा है. मैं जो इसमें आया. माझ्या तर इथे. आणि हा आहे आमचा ट्रिपचा 8वा माणूस, जो की आतापर्यंत ब्लॉग मध्ये दिसला नाही. पण ऍक्च्युली हा ब्लॉग आता उभा केलाय मी, तर मला कळलं नाही आडवा कसा करू. चला आपला स्टॉप आलेला आहे. आपला आता दुसरं स्पॉट आलेलं आहे आणि तिथून आपण सगळ्यात वरच्या स्पॉटला जाणार आहे. दुसरं जे आहे ते आहे. साईल होतंय कसं काय. हां, तर दुसरा स्पॉट नंतर पण आपल्याला तिकीट स्कॅन करायची गरज आहे. सायलाचं तिकीट प्रत्येक वेळेस अडकते. तर इथं आता बोललेलं मला वाटत नाही की ऐकायला जास्त, कारण की खूप गर्दी. अशांती आले का ठीक आहे. शेवटच्या स्टॉपला जायचं आहे तो सेकंड पासून. तिथं मोठी आहे आणि खूप जण असतात. तर जो वरती आहे तो आहे लास्ट स्टॉप आपला. साहिल साहिल नाही, चतुर कुठे आपला. चतुर खाली बसलाय. आपण आता पोचलेलो आहे माउंट पिलाटसला. आता आमच्याकडे खूप कमी टाइम आहे ॲक्च्युली. पटकन बाहेर यायचं 7,000 फीट्सच्या वरती आहे. हा पोरगा नेमका बघतोय कुठं. आता एक डोळा हलत होता. पटकन वेळ कमी आहे, डायरेक्ट वरती जाऊ आपण पॅनोरामिक. अरे नाही आ रहा येतोय बाबा. पिलाटस. आपण आलोय सगळं टॉप पॉइंटला. बर्फ तर खूप आहे इथं. आपल्याला एक मित्र भेटलेला आहे ज्याने थोडं तो तोंड माझं बडबड करतोय आता. एवढी थंडी इथं. त्याचं काय मित्र आहे का तो आपला. शुभम ट्रॅव्हल सेंटर. अरे मी नाही आलो. आला की चला 45 ला गाडी शेवट. सुंदर आपण लवकर गुड वाईफ झाला. कारण शेवटची राईड सुरू झाली. आता एकट्याला नेक्स्ट राईडला जायला लागली. लास्टला येऊन जाऊ. लास्टला पाय इथले जे आहेत
अख्खे गारटलेले तरी आम्ही आता दुसऱ्या स्पॉटला आहे. पहिलं होतं त्या स्पॉटला जिथं ते हॉटेल दिसतंय दुसऱ्या स्पॉटला आणि लाईन खूप मोठी आहे. तर खूप उशीर झालेला आहे ॲक्च्युली. मध्ये मध्ये आम्हाला एक पंजाबी भेटलेला आहे. हॅलो बाय पंजाबी आशिष आपला कसं पंजाबी आशिष. अस्सलाम वालेकुम सब खैरियत. तू शोधतो तिकडे एका तासाने बसलो बाई. एक तासाने बसलोय लय घाण थंडी वाजते. असे काटे आलेत अंगाला. काटे आलेत पायाला लय आलेत. पायाचे बोट फुल गारटले जाम झाले. मी काय म्हणतो तसलं भेटलं असं गेलो असतो सगळं घसरत. खालच्यांना असे आपली बॉडी घ्यायला लागली असते. पोरले भारी गेले होते. मी दाखवतो की तुला कसल्या स्पीड मध्ये गेले होते. आता आपल्याला पण स्पीड भेटणार आहे. वाव जाताना किती भारी दिसत माहिती ना. आता फुल घाबरतोय घाबरतोय कारण की बाहेर काही दिसतच नाही. सगळं काळोख. आपण आबाळाच्या वरती माग बघतो. आबाळ कसलं भारी चमकते सिटी लाईट्स मुळे. पुढे आभाळ काय दिसतच फ्लॅश दिसतोय. फ्लॅश फायनली आलो पण डायरेक्ट घरी जायचे. पूर्ण गारटलेले परत एकदा तिकीट स्कॅन करते. किती वेळा तिकीट स्कॅन करायला लावतात काय माहिती. 2 3 4 वेळा 4 वेळा. आणि कान आता जाम झाले तेवढं काहीच वाटत नव्हतं. डायरेक्ट कानाची. अरे तो स्वित्झर्लंडचा एक मित्र भेटला तो अजून थांबलाय आमच्यासाठी. आमचा मित्र बनलेला. ह्याचा मित्र 20 ते 25 मिनिटं त्यांनी वेट केलाय आमच्यासाठी. 20-25 मिनिटं वेट केला. आता आपण त्याशी काय बोलणार आहे. बघू की काहीतरी बोलू आपण. की आपल्याला तुम्हाला कसं वाटतं. आय होप आपण आज क्रूज कंट्रोल गाडी बघू. क्रूज कंट्रोल गाडीला क्रूज कंट्रोल पाण्याची क्रूज कंट्रोल बघू आपण आज कशी असते. स्वित्झर्लंड मध्ये हे चांगले आहे बघ. रस्त्याच्या कडेला सायकल साठी जागा दिलेली सेपरेट आणि सिग्नलला पण सायकल साठी पण सिग्नल दिलेले. हाय हा ओळख आपली ओळख आहे. वट हे समोर काय आलंय पण हे भारी हॉटेल आहे का ते. हे हॉटेल नाही रे हे मॅकडॉनल्ड्स आहे. खालचं मॅकडी त्याचं नाही म्हणत मी. समोर बघ ना बघ सायकल गेली. काल आम्ही इथं चालू होतो आता परत तिथंच आलो आम्ही. आणि आम्हाला माहिती पण नव्हतं म्हणजे कालच आम्ही हा स्पॉट केला असता पण काल उशीर झाला उठायला म्हणजे बाहेर पडायला. काय लिहिलंय मॅन इन लव्ह फिशिंग. तर काल आपण होतो कुठल्या ब्रिज मध्ये माहिती का. इथंच कुठतरी आहे पण हा ब्रिज बघायचा तो ब्रिज आहे. तो जो ब्रिज आहे तो एक कॅपल ब्रिज जिथं आपण काल होतो. आणि या रस्त्याने आपण चाललेलो. आपण कुठे चाललोय प्रणव. आपण आज चाललो इंडियन हॉटेलला बिर्याणी खायला. आपण आता आम्ही चाललो आता बिर्याणी खायला इंडियन हॉटेलला बिर्याणी हाऊस. बघू आता कशी टेस्ट आहे काय टेस्ट आहे. वाजता घरी पोचलेलो आहे. घर दाखवतो तुम्हाला कारण की हे जे घर आहे ते दाखवलं नव्हतं अजून. चला कपडे बांधायला. हे जे घर आहे त्यांचे आम्ही फर्स्ट कस्टमर आहे. त्यांनी आत्ताच हे सुरू केलं होतं आणि त्यांनी अँटिक थीम दिलेली पूर्ण. हे छोटंसं किचन आहे. डायनिंग एरिया ही आहे फर्स्ट बेडरूम आणि ही सगळ्यात चांगली आहे. त्यात की टी व्ही आणि फायर एक्सटिंग्विशर जे की असं केलं असंच चालू होतं जे की ओरिजिनल नाही तो वाटतं. आणि इथं आहे एक रूम जी आता नाही दाखवणार. सकाळी घेतला असतं तर सकाळी दाखवतो. सकाळी मस्त समोरनं ट्रेन वगैरे जाते. सकाळी नाश्त्याला बसलं तेव्हा कळायला नाही बघ. आता उद्यापासून आशिष ब्लॉग बनवू. अरे मी चालते.
चला तर थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब द चॅनल. आशिषला भीती वाटते तिकडे. चला आता आपण पटकन जेवायला बनवणार आता आणि उद्याचा ब्लॉग बघण्यासारखा असेल. आम्ही जाणार उद्या कारण की उद्या आम्ही ब्रिजवर. हा धोमतरीच्या ब्रिजवर तर जाणारच आहे, पण कालच्या लॅबवर पण जाणार आहे. काय लॅब पण आहे? क्रिस 3. क्रिश 3चं लॅब. दोन्ही लोकेशन वेगवेगळं असेल. आता आम्ही दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. सकाळी 7:30ला जरमॅटला जायचं आपल्याला. ओके. आणि त्याच्या 7:30 ओके. गुड नाईट. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट.